नमस्कार मित्रांनो, आपला आमदार केसरी 2026 आपला कलंब बोरीचीवाडी इथे एक चांगला मैदान पार पडला आणि त्याच्यात आपला घोटकरांचा सर्जा म्हणजे सर्वात जास्त स्पीडला धावणारा नंदी आणि अनेक नंदी असे पळतात, पण याचा एक स्पीड वेगळाच आहे. आणि आपले दादा आहेत. दादा काय सांगाल आजचं? ना आजचं मैदान फार व्यवस्थित झालं, पारितोषिक झालं. सर्व विजयी जेवढे बैलगाडी मालक आहेत, चालक आहेत, त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो. ज्याही एक नंबर केला त्यांना पण मी माझ्याकडनं आणि सर्जा ग्रुपकडनं शुभेच्छा देतो. आणि कसं असतं, प्रत्येकजण जिकासाठी येतं, प्रत्येकजण नंबरसाठी येतं. आज थार त्यांची होती, तेही नेली. नक्कीच दादा. दादा नक्की म्हणजे आपला सर्जाचा पहिला म्हणजे गट झाला तेव्हा सुद्धा चांगला स्पीड होता आणि सेमी झाला तेव्हा सुद्धा चांगला स्पीड होता. नक्की काय झालं म्हणजे असं शेवटला फायनलला? नाही, शेवटला फायनलला काय झालं ते गणित बघायला मी पण नव्हतं, कारण मी पब्लिक काढतो होता म्हणून ते प्रत्यक्ष मी पण नाही बघितलं. नक्कीच जेव्हा मी व्हिडिओ वगैरे बघन त्या टायमाला मला समजेल. नक्कीच दादा. आता तुम्ही चाहत्यांना काय सांगाल, सर्जा प्रेमींना? नाही, सर्जा प्रेमींचं फार सर्जावर प्रेम आहे. त्याही त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही कसं काय तरी गुलालामध्ये राहिलो. याच्याबद्दल मी जेवढे सर्जा प्रेमी आहेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो. नक्कीच दादा. दादा कुठेतरी सर्व सर्जा प्रेमींना अशी ओढ लागली होती का सर्जा आज काहीतरी एक नंबर करणार? मी सकाळीच एम महिलांच्या बाईटमध्ये पण बोललो, दीपूच्या पण बाईटमध्ये बोललो की इथं प्रत्येक जण नंबर करायला घेतो. हे 8 पायांचा माळ आहे, इथेशी काय घडू शकतं ते नाही सांगू शकत. असं सांगून कोण नंबर करेल असं मी नाही सांगू शकत. हा दादा, एक नंबर आता तिथं एक नंबरचा काहीतरी विषय चाललेला, तो नंबर कोणाला दिला काही कळालं का? आकाश राऊतला पुकारला असं मी आता ऐकलं. मी पण नव्हतो तिथं, पण मी ऐकलं की त्यांना दिला म्हणून. म्हणजे काहीच केलं, एक नंबर त्यांची गाडी उतरली होती. नाही, कुठेतरी 19-20 चालू होतं. ते चालू होतं, पण त्याचा काय आपल्याला एवढा काही विषय माहित नव्हता, कारण आम्ही काही तिथं बघायला नव्हतं. बरोबर आहे दादा. दादा काय सांगाल आता सर्जाबद्दल? पुढचं नियोजन कसं काय पुढचं दिसेल? नियोजन आहेच परत. कोणत्या मैदानात? आता जी मैदानं चांगली भेटतील त्या मैदानात तुम्हाला सर्जा बघायला भेटेल. आता दादा आपला शापूर केसरी मैदान येतो, तिथं पण येऊ. जयराम शेठ भोईर यांच्या मैदानात काय नियोजन आहे? ते आता अरुण करेल सगळं. नक्कीच दादा. दादा आता आपला सर्जा बघता याला जोर घरी आता किती तयार केलेत? आता तसं आमच्याकडे पिंटे आहे, नवीन खरेदी आमचा बॉस आहे. नक्कीच दादा. दादा सर्जाला बघतोय आपण, आता मागे सुद्धा बघितला आपला जो श्रीनाथ केसरीचं मैदान झालं तिथे सुद्धा कुठेतरी त्याचं नशीब हरलेलं, काय सांगाल? नाही, नशीब हरलं होतं असं काय नसतं. प्रत्येकाच्या स्टारची गोष्ट असते. इताड्याला आता मैदान आम्ही आता झालं. कारचे मानकरी झालो ना. तिथे दादा म्हणाले कुठेतरी नशीब आमचं फिरून आलं आणि ते कर्माचे हो. फळ बोलतात ना, ते फिरून येतात. हो. चला दादा, आता मित्रांनो तुम्हाला आपला सर्जा दाखवतो. तर मित्रांनो आपला सर्जा तुम्ही बघू शकता, घोटकरांचा सर्जा. या नंदीवर एक बघितल्यानंतर एक वेगळाच प्रेम निर्माण होतो. तसं पण आपला सर्व नंदींवरती सेम प्रेम आहे.